भावे पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे निघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव निघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संताची जपे निघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी महायोग पीठे तडे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजो स्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा 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 दयाळा करुणा करा दयाळा अनुग्रहालो पावन झालो चराचरी करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान देपा
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता शरण शरणजी हनुमंत शरण शरणजी हनुमंत शरण शरणजी हनुमंत तुम्हा आलो रामदूता 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 शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार आपल्या या श्री क्षेत्र रामगड संस्थान या ठिकाणी सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमित्त वैकुंठवासी गुरुवर्य अनंत महाराज सावंत यांच्या 13व्या पुण्यस्मरणानिमित्त तसेच प्रभू रामचंद्र सीतामाता लक्ष्मणजी विठ्ठल रुक्मिणी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज या सर्व देवतांच्या संतांच्या मूर्तीच्या वर्धापनादिनिमित्त आज पहिला वर्धापन दिन त्यानिमित्त सुरू असलेला हा नामयज्ञ सोहळा वैकुंठवासी गुरुवर्य अनंत महाराज सावंत यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा त्या निमित्ताने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने ब्रह्मलीन बाल ब्रह्मचारीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने कन्हैयालाल काका यांच्या कृष्ण महाराज काळे गुरुजी यांच्याही कृपा आशीर्वादाने परम श्रद्धेय परम आदरणीय गुरुवर्य भास्करगिरीजी बाबा यांच्याही कृपा आशीर्वादाने प्रेरणेने सुरू असलेला हा नामयज्ञ सोहळा आणि त्या सोहळ्यामधील आजच्या 5 दिवसाची ही सेवा आहे। या सेवेकरता उपस्थित असणारे सर्व आपल्या परिसरातील टाळकरी भजनी मंडळी गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या उपस्थितीमध्ये विशेषतः ज्यांची उपस्थिती आहे गायनाचार्य आपल्याच भागातील परिसरातील वैभव असणारे हरिभक्तपरायण गायनाचार्य लक्ष्मण महाराज पाचपुते ते या ठिकाणी 7 दिवस उपस्थित असतात, त्यांना धन्यवाद आहे। त्याचप्रमाणे परमश्रद्धेय आदरणीय गायनाचार्य हरिभक्तपरायण भरत महाराज कदम ते या ठिकाणी उपस्थित असतात, त्यांनाही धन्यवाद आहे। त्याचप्रमाणे परमश्रद्धेय परम आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य अशोकजी महाराज कचरे ते या ठिकाणी उपस्थित आहेत। गायनाचार्य हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज वाल्हेकर ते या ठिकाणी उपस्थित आहेत।
मृदंग सम्राट, मृदंग विशारद, मृदंग अलंकार महाराष्ट्रामध्ये मोठ्या मृदंगाचार्यामध्ये ज्यांचं नाव आहे आणि आपल्या परिसरावर ज्यांचं नितांत प्रेम आहे ते असणारे हरिभक्तपरायण सुखद महाराज जाधव ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाचार्य हरिभक्तपरायण कृष्णा महाराज पाचपुते ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाचार्य निलेश महाराज काहने ते या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाचार्य हरिभक्तपरायण रोहिदास महाराज बाचकर, गायनाचार्य हरिभक्तपरायण भास्कर महाराज काळे आदी करून सर्व टाळकरी उपस्थित आहेत. गणेशवाडी, कायगाव, लखमापूर, आंबळनेर, गळळीम, भेंडाळा, पखोरा, आगरवाडगाव, धानोरा या सर्व परिसरातील ही सर्व मंडळी या ठिकाणी भजनी मंडळी उपस्थित असतात. त्याचप्रमाणे आज ज्यांची विशेषता या ठिकाणी उपस्थित आहेत परमश्रद्धेय परम आदरणीय हरिभक्तपरायण विजयजी महाराज खेडकर, सप्तशृंगी माता मंदिर लिंबेजळगाव ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे परमश्रद्धेय परम आदरणीय हरिभक्तपरायण प्रदीपजी महाराज धनक बकवाल नगरकर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. परमश्रद्धेय परम आदरणीय हरिभक्तपरायण संदीपजी महाराज कडवे ज्ञानाई सेवाश्रम बोलेगाव गंगापूर ते या ठिकाणी आज उपस्थित आहेत. सर्व परिसरातील टाळकरी भजनी मंडळी, गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या आनंदाने उत्साहाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आज या ठिकाणी हार्मोनियम वादक असणारे छोटेसे आहेत परंतु सुंदर अशा प्रकारची हार्मोनियम आणि गायनही सुंदर अशा प्रकारचं करतात ते असणारे शंभू महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं आपल्याला नंतर गीत रामायण ऐकायचं आहे 5 मिनटं. सुंदर अशा प्रकारचं गीत रामायण आणि गायनही तो करतोच आणि हार्मोनियमही सुंदर अशा प्रकारचे तो वाजवतो. हे या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व परिसरातील मग गंगापूर असेल सर्व भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. विठाला विठाला ज्यांची सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आहे आपल्या परिसरामध्ये नवीनच आहेत ते असणारे श्री जगदीश भाऊ दळे गोनेगावकर. सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आहे आणि स्वभाव सुंदर आहे, गरीब स्वभाव आहे आणि मिळावं आहे. गायकाला वादकाला पाहिजे असेल जसं असेल तसं ते देतात. त्यांनाही धन्यवाद आहे. विठाला प्रभू रामचंद्रांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाल्यापासून मागच्या वर्षापासून आपल्या मंदिराची सेवा, पूजाची सेवा जे करतात ते असणारे आपले परिसरात असणारे गणेश गुरु गोसावी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. पूजेकरता खूप धडपड असते. पूजेला माणसं, आरतीला माणसं कशी येतील याची खूप दखल ते घेतात. आताही इकडं तिकडं ते बघतायत, फिरतायत. ते या घरी जरी असले, पूजेकरता जरी असले परंतु दिवसभर संध्याकाळी इकडंच जास्त असतात. विठाला विठाला पूजा करून भागत नाही. वेळोवेळी सकाळ संध्याकाळ चक्कर त्यांचा असतोच. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे संजू गुरु ते उपस्थित आहेत. सर्वच मंडळी आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये अगदी मोठ्या आनंदाने सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम संपन्न होत असतो. गेल्या वर्षी मोठ्या श्रद्धेने प्रेमाने आपण या ठिकाणी रामलल्लाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी संपन्न झालेले पंढरीश पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी आईसाहेब, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा गेल्या वर्षी झाली आणि वैकुंठवासी गुरुवर्य अनंत महाराज यांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा यावर्षी मोठ्या आनंदाने श्रद्धेने या ठिकाणी ती पार पडलेली. सर्वांच्या सहकार्याने हे भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी उभा राहिलेलं आहे. सर्वांचं सहकार्य आहे. मग त्यामध्ये सर्वच मोठे दानशूर दाते सर्वच आहे, मोठे आहेत, लहान आहेत, खुरपण्याला करता जाणारी आहेत. आमचे अगदी माता माऊली खुरपायला जातात परंतु सीता मातेचं मंदिर, प्रभू रामचंद्राचं मंदिर म्हटल्यानंतर इकडं ते सगळं सोडून देणगी देण्याकरता काही कमी केलं नाही त्यांनी. सर्वांच्या सहकार्याने मंदिर या ठिकाणी उभं राहिलंय. सर्वच
बांधायला फक्त निमित्त आम्ही आहोत, मध्यस्थी आम्ही आहे, परंतु जे काही झालं ते सगळं तुमच्या सर्वांच्या सहकार्याने झालेलं आहे. माझ्यासारख्याने एवढं मोठं मंदिर बांधणं म्हणजे काही केलं असतं तरी ते एवढं मंदिर मी बांधू शकत नाही. नवे नवे माझ्या सगळ्या किडण्या काय असतील ते काय जर विकल्या तरी मी एवढं मंदिर बांधू शकत नाही. गुरुवर्य वैकुंठवासी अनंत महाराज सावंत यांच्यावर श्रद्धा, नितांत प्रेम आणि त्यांनी जो संकल्प केलेला होता सीतामातेचा मंदिराचा, आणि तो संकल्प पूर्ण करण्याकरता आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे भरभरून सहकार्य केलं आणि म्हणूनच हे मंदिर या ठिकाणी उभा राहिलंय. महाराजांचीच मूर्ती, परंतु मागच्या वर्षी थोडी ती मूर्तीचं काही व्यवस्थित झाली नाही म्हणून आपण ती मागे ठेवली आणि या वर्षी ती दुसरी मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठाही 3 दिवस प्राणप्रतिष्ठेचा मोठा कार्यक्रमही या ठिकाणी झाला आणि त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपण सर्वांनी महाराजांचं दर्शनही त्या ठिकाणी घेता येत. विठाला अखंड हरिनाम सप्ताह म्हटल्यानंतर सगळ्यांचं सहकार्य पाहिजे म्हणून सर्वच मंडळी फार सहकार्य करतात, सर्वांना उत्साह असतो. रामगडचं सप्ताह म्हटल्यानंतर अगदी वाट बघत असतात आता किती दिवस राहिले सप्ताहाचे, म्हणून सगळ्यांना त्या सप्ताहाची काय असते ओढ असते, कधी येईल सप्ताह कधी येईल, म्हणून सर्वांचं सहकार्य. त्यामध्ये मग अन्नदान करणारी मंडळी आहेत, सकाळ संध्याकाळ दुपारचं अन्नदान करणारी मंडळी, सकाळी नाश्ता देणारी आहेत, दुपारचं भोजन देणारी ही मंडळी आहेत आणि संध्याकाळचं जर बघितलं तर आमटी भाकरीचा प्रसाद आपण मागच्या वर्षापासून या ठिकाणी चालू केला. प्रत्येक गावाला भेट देऊन सांगितल्यानंतर भाकरी इतक्या आणतात की दररोज त्या भाकरी खूप उरतात. भाकरी आणतात की ट्राली गज भरून जाते, शेवटी उरलेल्या भाकरी गंगेमध्ये माशाला सोडावं लागतात, नावेलाच राहतो, एवढ्या भाकरी येतात. एवढे सर्व ही श्रद्धेने ही मंडळी या ठिकाणी अन्नदान करतात आणि आमटी करणारे हे यजमान, जे आमटीचे यजमान आहेत तेही खूप मोठ्या श्रद्धेने प्रेमाने सांगितले जसं सांगितले तसं सर्व मटेरियल घेऊन येतात आणि ती आमटी या ठिकाणी व्यवस्थित करतात. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो. अन्नदान करणारी मंडळी आहेत, त्यानंतर देणगी देणारे ही मंडळी आहेत, कारण अन्नदान होईल, सगळं सेवा होईल, परंतु देणगीशिवाय पैशाशिवाय तर काही चालत नाही, आहे का नाही. पैसा असल्याशिवाय कुठलंच कार्य होत नाही. आता मंडपवाल्याला पैसे द्यायचे म्हटल्यानंतर त्याला देणगीच लागते. आचार्य आहे, कीर्तनकार आहेत, गायक वादक आहेत, सर्वच असल्याशिवाय पैसा असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. म्हणून ते देणगीचं हे सहकार्य तुम्ही सर्व मंडळी करतात, आर्थिक मदत तुम्ही करतात, म्हणून तुम्हाला हे सर्वांना धन्यवाद आहे. विठाला विठाला यावर्षी काय झालं काय माहिती, थोडंसं कमी पडलंय जरा, कारण वातावरणामुळे म्हणा, पावसामुळे म्हणा, कारण पावसाने बी हाजरी लावली ना काल चांगलीच. सुंदर असा कार्यक्रम चालू झाला मारुती महाराजांचा आणि पावसाने कार्यक्रम केला. आधी बघितलं वातावरण निवळलं होतं, परंतु अचानक त्याच्या काय मनात आलं काय माहिती, पवनपुत्र त्यालाही वाटलं मारुती महाराजांचं कीर्तन आहे, मग आपण हाजरी लावलीच पाहिजे. सर्वांच्या सहकार्याने सर्व अगदी तरुण मंडळी असतील, विशेषतः त्यांचे सर्व सहकार्य चांगलं आहे, वाढण्याचं सहकार्य. अगदी ही तरुण मंडळी जवळपास 200 ते 300 तरुण मंडळी उभ्या असतात वाढण्याकरता. जेवायला माणसं कमी पण वाढायला जास्त आहेत, भांडे कमी पडतात. सर्वच तरुण मंडळी सर्व परिसरातील मग गणेशवाडी, कायगाव, लखमापूर, आंबळनेर, गळीम, भेंडाळा, पखोरा हे सर्व, आगरवाडगाव, दानोरा, सर्वच परिसरातील ही तरुण मंडळी या ठिकाणी वाढण्याची सेवा करता उपस्थित असतात. तरुण मंडळीला खूप खूप धन्यवाद आहे. सर्व कमिटी मंडळ असेल, ट्रस्ट मंडळी असेल, सर्वांना धन्यवाद आहे. कारण ही कमिटी मंडळी वर्षभर त्यांचे कामं असतात, परंतु त्यांना सप्ताह आल्यानंतर सांगितलं जातं 8 दिवस तुमचे कामं काय असेल तर बंद ठेवा, तिकडे जायचंच नाही. तर काही काही चोरून जातात गपचिप, परंतु सगळं ते कामं सोडून पाणी काय असेल ते सगळं उन्हाळ्याचं. आता या दिवसात कांद्याची खूप गडबडी चालू आहे सगळ्याच्या, पण तरीही या ठिकाणी सर्व वेळ देतात. सगळं कामावाले मंडळी आहेत, काही ना काही प्रत्येकाच्या पाठीमागं आहे, तरीही पण वेळ देतात.
त्यांना सर्वांना या ठिकाणी मी धन्यदेवा देतो. कर्जाचे स्वयंपाक करतात आचार्य मंडळी आहे, नवनाथ भवनचे सर्व सहकारी मंडळी वाकचौरे त्यांचे सर्व आचार्य मंडळी सुंदर अशा प्रकारची आमटी आपल्याला दररोज ते या ठिकाणी खाऊ घालतात. त्यांनाही धन्यवाद आहे. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांचं अलौकिक दर्शन घडवतात. संत हे तुमच्या आमच्या प्रमाणे शरीरधारी असतात. याचा अर्थ त्यांची योग्यता आपल्यासारखी असं समजू नये. संतांची योग्यता फार विशेष आहे, अलौकिक आहे. तुकोबारायाने दिलेल्या दृष्टांतातून सांगायचं झालं तर तुकोबाराय म्हणतात लोणी आणि ताक आहे. लोणीही दह्यातून निर्माण झालंय आणि ताकही दह्यातून निर्माण झालेलं आहे. एकाच माध्यमातून दोघाचाही जन्म झालेला आहे. मग एका किमतीत ते दोघे जर मागितले तर जमेल का? दह्याची अंगी निघे ताक लोणी, एका मोले दोन्ही मागू नये. दुसरा दृष्टांत दिलाय. पृथ्वीच्या पोटातून हिरा निघतो आणि पृथ्वीच्या पोटातून गारगोटी निघते. हिऱ्याचा जन्म पृथ्वीतूनच होतो आणि गारगोटीचा जन्मही पृथ्वीतूनच होतो. मग त्यामुळे दोन्हीची समानता करावी का? पृथ्वीची या पोटी हिरा गारगोटी दोहोसी संसाठी करू नये. विठाला 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 दोन्ही पृथ्वीच्या पोटातून निघतात. त्यामुळे दोन्हीची समानता करावी असं नाही. तसं या जगामध्ये तुम्ही आम्ही जन्माला येतो आणि संतही जन्माला येतात. पण संत आणि आपण सारखे समजू नये. तुका म्हणे तैसे संत आणि जन दोन्हीशी समान मानून ये, दोन्हीशी समान हरी भाव दोन्हीशी समान भाव दोन्हीशी समान. तुका म्हणे तैसे संत आणि जन दोन्हीशी समान मानून 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 संत आणि जन दोषी समान म्हणून. ज्याप्रमाणे या भूतलावर तुम्ही आम्ही जन्माला येतो त्याप्रमाणे संतही जन्माला येतात. जसं आपलं शरीर आहे तसं संतांचं शरीर आहे. आपल्याला हातपाय आहेत तसे संतांना आहेत, आपल्याला डोळे आहेत तसे त्यांना आहेत, आपल्याला कान आहेत तसे त्यांना आहे. आपल्याप्रमाणेच ते दिसायला असतात. परंतु संत आणि आपण सारखे समजू नये. विठाला संतांची भेट झाल्यानंतर काय लाभ प्राप्त होतो याचा विचार सांगितलेला आहे. संतांचं दर्शन जर आपल्या जीवनामध्ये झालं ना तर संपूर्ण पाप नाहीसं होतं आणि त्याला परमानंद सुखाची प्राप्ती त्याला होते. विठाला तेव्हा त्याची गरज काय? सर्व जीवाचा प्रयत्न आहे दुःख जाण्याकरता. शास्त्रामध्ये त्रिविध ताप सांगितलेले आहेत. एक आहे आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. 3 प्रकारचं दुःख माणसाच्या जीवनामध्ये असतं. खरं तर दुःखाची कोणालाही इच्छा नसते, परंतु प्रार्थना न करता त्याची त्याला काय होते? प्राप्ती होते. विठाला विठाला मला दुःख व्हावा असं कोणालाही वाटत नाही. देवाला प्रार्थना करणारे, नवस करणारे अनेक प्रकारे माणसं आपल्याला दिसून येतात. कोणी काय नवस करेल काही सांगता येत नाही. परंतु असं एखादा नवस कोणी देवाला केलाय की देवा 50 वर्ष अगदी आयुष्य मजेत गेले म्हटले, आता एखादा डायबिटीस तुम्हाला होऊ दे, तुला 5 किलो पेढे वाटेल, असं कोणी नवस करते का? परंतु प्रार्थना न करता मात्र त्याला काय होते? प्राप्ती होते. विठाला दुःख जर जावं असं वाटत असेल तर निश्चित संतांच्या दर्शनाने जाते. म्हणून संतांच्या दर्शनाची आपण इच्छा ठेवली पाहिजे आणि केव्हाही त्याची पूर्तता करण्याकरता आपण सतत प्रयत्नशील असलं पाहिजे.
परंतु संतांचं दर्शन आपल्याला केव्हाही कोणालाही घडू शकत नाही. त्याच्याकरता पूर्वजन्मीचं त्याला फार मोठं पुण्य असावं लागतं. निष्कामता आणि दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्या लाई जे पाठ वाटी तै होय भेटी हरिप्रियांची. संत भेट त्यांना होते की पूर्वजन्मीचं त्यांना काय पुण्य मिळाले. पुण्य फळले बहुता दिवसा पुण्य फळले बहुता पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा. संत चरण पावलो किंवा तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा उडावला. संतांचं दर्शन केवळ पूर्व पुण्याईनं मिळतं. म्हणून आपल्या जीवनातील पुण्याई कशी साधली की ज्या पुण्याने आपल्याला संत मिळू शकते. कारण संतांच्या दर्शनाशिवाय आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून संत दर्शन संत समागम अत्यावश्यक आहे. ठीक आहे, तुकोबर आहे. तुम्ही म्हणता संतांच्या दर्शनाशिवाय आमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. मग आम्हाला सांगा, संतांचं दर्शन जर आमच्या जीवनामध्ये झालं तर आम्हाला काय मिळेल, काय फळ मिळेल, हेच महाराज अभंगाच्या शेवटी. पुण्यवंत व्हा तुका म्हणे पापे, 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 म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका जाती संताची आजपे. संतांचं दर्शन जर आपल्या जीवनामध्ये झालं ना तर संपूर्ण पाप नाहीसं होतं. म्हणजे सर्व दुःख नाहीसं होतं. म्हणजे अनिष्टाची काय त्याची निवृत्ती होते आणि इष्टाची त्याला प्राप्ती होते. विठाला 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 प्रयत्न दुःख जाण्याकरता. प्रत्येकाला वाटतं आपल्या जीवनातील दुःख जायला पाहिजे. आता हे त्रिविध ताप सांगितले, आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक आहे. आध्यात्मिक ताप म्हणजे शारीरिक दुःख आहे. आपल्या जीवनामध्ये कुठलं ना कुठलं काहीतरी दुःख, शारीरिक दुःख असतंच. एखाद्याने डॉक्टरला सांगितलं राहतं साखर तुम्ही अजिबात खायची नाही, साखरेचा वास सुद्धा घ्यायचा नाही, अन्नाचा कण सुद्धा पोटामध्ये जाऊ द्यायचा नाही. एखाद्याला सांगितलं राहतं नुसतं मोसंबीच्या रसावरती राहायचं. कधी कधी डोकं दुखणं, पोट दुखणं, अनेक प्रकारचं असं हे दुःख आहे. याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. विठाला जीवनामध्ये शारीरिक दुःख सगळं चांगलं असतं. शरीर
कधी डोकं दुखत नाही, कधी ताप येत नाही, कधी काहीच नाही. किती जागरण करला काही होत नाही उत्तम महाराज, आहे की नाही? किती खाल्लं काही होत नाही. म्हणजे कधी कधी 2-3 वेळा खायची पाळी येते, वेळ येते, आग्रह असतो ना. तरी शिकून सांगितलं का, पंडित भाऊनी सांगितलं वाटतं ना, इथपर्यंत गुलाब काय आले ते खाल्ली. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला किती खा काही होत नाही, किती जागरण करा काही होत नाही. परंतु शेजारी असे असतात की सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत सारखी त्यांची भांडणं चालू असतात. म्हणजे इतर जीवापासून प्राण्यापासून जे होणारं दुःख आहे त्याला काय म्हणतात, आदिभौतिक ताप असं म्हणतात. विठाला एखाद्याच्या जीवनामध्ये सगळं अगदी व्यवस्थित असतं, शरीर चांगलं असतं, शेजारी पाजारी चांगले असतात, सगळं काही व्यवस्थित असतं. परंतु दैवी प्रकोपामुळे जीवनामध्ये हानी पोहोचतात. कधी कधी खूप पाऊस पडून पिकाचे नाश होत होते, असा अवकाळी पाऊस येऊन नासधूस होतेच ना. आता रात्रीपर्यंत कांदे हाल झाले, काल आपले बी हाल झाले भरपूर, कीर्तन अर्ध्यातच थांबावं लागलं. जेवणाचे हाल झाले, रात्री जेवता आले, सगळं स्वयंपाक तसाच पडला. आग्रह करू काहीला सांगितलं घेऊन जा, तरी पण कोणी नेत नव्हतं, लाजत होते, कसं काय न्यावा वायूतून. कधी पाऊसच पडणार नाही, पाऊस नाही पडला तर पाणी नाही राहत, ती परिस्थिती झालेली. काही इकडच्या भागात गेल्यानंतर अशी परिस्थिती, टँकर चालू आहे, 4-4 दिवसाला टँकर होतो. आपलं बरं आहे, भगवंताने आपलं चांगलं ठेवलंय, म्हणून आपणही चांगलं राहिलं पाहिजे. विठाला चांगलं केलंय मग आपण त्याला विसरून जमंग का? मग आपण जर त्याला विसरलो आणि तो जर आपल्याला विसरला तर मग काय होईल तुम्ही बघा. मग आता विठाला भूकंप होणार, म्हणजे अशा प्रकारचं जे काही दुःख आहे ना त्याला आदिदैविक ताप असं म्हणतात. आणि असं हे 3 प्रकारचं दुःख माणसाच्या जीवनामध्ये असतं. 3 प्रकारचं दुःख असतं. विठाला विठाला देवा, एक वेळ मला काय कर, या दुःखा वेगळं करतो. एक वेळ करी या दुःखा वेगळे, 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 एक वेळ करी या या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उडवणी, एक वेळ मला या दुःखा वेगळं कर. आता हे त्रिविध ताप सांगितले, आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक. मग आध्यात्मिक ताप म्हणजे शारीरिक दुःख आहे. मग कोणाच्या संतांच्या दर्शनाने कोणाचं कोणतं दुःख गेलं का? उदाहरण जर बघायचं झालं, गौरंग महाप्रभू हे दक्षिणेकडे यात्रेला निघालेले आहेत. ते जंगम जिल्ह्यामध्ये कुर्मशाला त्या गावात आले, ते कुर्म गावात. ते कुर्म नावाचा भक्त राहत होता. त्या भक्ताला कळालं की महाप्रभू आलेले आहेत. तो त्यांच्याकडे गेला, म्हटले प्रभू चला आमच्याकडे नामचिंतन करू, भक्तीचा आनंद लुटू.
महाप्रभू त्या गावामध्ये आलेले, त्यांचं रात्रंदिवस नामचिंतन चालू आहे. गौरंग महाप्रभूच्या जीवनातील हा खूप मोठा आनंद होता, कारण त्यांच्या इतकं या जगामध्ये ज्ञानी कोणी नव्हतं. मोठमोठ्या पंडितांना त्यांनी ज्ञानाच्या बाबतीत जिंकलेलं होतं. अनेकांना जमा करून मांदी मिळवलेली होती, जशी ज्ञानोबरायांनी मिळवली. मिळवलेली मांदी वैष्णवांची, तसं महाप्रभूने अनेकांना जमा करून मांदी मिळवलेली होती. मोठमोठ्या पंडितांना त्यांनी ज्ञानाच्या बाबतीत जिंकलेलं होतं. त्यांचं नामचिंतन चालू आहे. त्याच गावाबाहेर एक वासुदेव नावाचा कुष्ठरोगी राहत होता. त्याला कुष्ठरोग झालेला होता. परमार्थिक सदाचारी विचार, परंतु त्याला ते कुष्ठरोग झाल्यामुळे गावात स्थान नव्हतं. एका झोपडीमध्ये तो राहायचा. काही काही लोक म्हणतात, तुम्ही भक्ती करणारे, नामचिंतन करणारे, तुम्हाला रोग का व्हावा? वारकरी मंडळी, तुम्ही महिन्याची वारी करता, मग तुम्हाला रोग का व्हावा? महाराज सांगतात, या शरीराचा आणि रोगाचा संबंध आहे. शरीराचा आणि भक्तीचा, रोगाचा आणि भक्तीचा काही संबंध. कोठार शरीर दुखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, हरी शरीर शरीर दुर्गंधीचे थारे, दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीराईचे, नाही अपवित्र शरीराईचे, नाही अपवित्र शरीराईचे, नाही अपवित्र शरीराईचे, शरीर दुखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीराईचे, दुःखाचे कोठार, दुर्गंधीचे थार, दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरायसे. पूर्व कर्मानुसार जसं शरीर त्याला प्राप्त होतं, तसं त्याला ते दुःख भोगावं लागतं. याचा अर्थ त्याने केलेली ती भक्ती, ते नामचिंतन, ते वाया आहे, व्यर्थ आहे, असं काही समजायचं कारण नाही. आपल्याला सर्वांना उदाहरण माहिती आहे चोखोबरायचं. मंगळवेळ्या भोवती तळ घालण्याकरता, ते भिंती बांधण्याकरता अनेक कर्मचारी तिथे गेले. ते भिंती ढासाळल्या, सगळे कर्मचारी त्याच्या खाली मृत्युमुखी पडले. त्यामध्ये चोखोबराय पण गेले. देवाने नामदेवरायाला सांगितलं, जा म्हटले, त्यांच्या हाडे हस्ते ओळखून घेऊन या म्हटले. चोखोबराय त्या ठिकाणी गेलेले आहेत म्हटले. काही लोक म्हणायला लागले, देवाची भक्ती करणारे, नामचिंतन करणारे, देव जर रक्षण करणारे आहे, तर मग देवाने का करू नये म्हटले भक्ताचं रक्षण? का मारावं म्हटले भक्ताने ढिगाऱ्याखाली? देवाने सांगितलं, त्यांच्या शरीराने त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी होता. याचा अर्थ त्यांनी केलेली भक्ती, ते नामचिंतन व्यर्थ आहे, असं काही समजायचं कारण नाही. विठाला विठाला देवाने त्या भक्ताचं किती श्रेष्ठत्व होतं ते लोकांना निदर्शनास आणून द्यायचं ठरवलं. नामदेवरायानं सांगितलं, जा म्हटले, त्यांचे हाडे हस्ते ओळखून घेऊन या. नामदेवराय म्हटले, देवा, अनेक कर्मचारी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत. चोखोबरायचं हाड कसं काय ओळखायचे, हस्ते कसं काय ओळखायचे? देवाने सांगितलं, त्याची तुला एक खूण सांगतो म्हटले. ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल, ते हाड माझ्या चोखोबरायची आहेत, असे समजून घेऊन ये म्हटले. नामदेवराय त्या ठिकाणी गेलेले आहेत. तिथं उकरण्याचं काम चालू होतं. नामदेवरायाने ते हाडं घ्यायचे, कानाला लावायचे, ध्वनी आला नाही बाजूला टाकायची. बऱ्याच वेळानंतर चोखोबरायांची हाडे असते त्यांना लागलेले आहेत. कानाला लावला तर त्यांना विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येऊ लागला. पहा, त्यांचं शरीर पडलेलं आहे, देहपात झालाय, तरी त्यांच्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येतोय. आपलं जिवंतपणे निघत नाही तोंडातून. त्यांची भक्ती आहे. शरीर पडलंय तरी त्यांच्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल असत. मग त्यांनी केलेली ती भक्ती, ते नामचिंतन, ते व्यर्थ आहे असं काही म्हणण्याचं कारण नाही. विठाला विठाला वासुदेव कुष्ठरोगी असा एका गावाच्या बाहेर झोपडीत राहत होता. जखमा झालेल्या होत्या, पू झालेला होता, किडे झालेले होते. त्याला कळालं महाप्रभू आलेले गावामध्ये.
त्याला दर्शनाची इच्छा झाली आणि तो असा रांगत रांगत निघालेला आहे, चालता येत नव्हतं. रांगत 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 गावात आला, परंतु तोपर्यंत सकाळी गौरंग महाप्रभू निघून गेलेले होते. त्याला खूप दुःख झालंय, शोक करतो, आक्रोश करतो, टावो फोडतो, हाका मारतोय, प्रभू तुमचं दर्शन मला होऊ शकलं नाही, अजून माझं पाप किती शिल्लक आहे, तुमचं दर्शन घडू शकत नाही. पुन्हा आक्रोश करतो, टावो फोडतो आणि मूर्छित पडलेला आहे. थोड्या वेळाने पुन्हा शुद्धीवर येतो, म्हणतोय प्रभू अजून मला तुमचं दर्शन घडू शकत नाही. पुन्हा टावो करतोय, आक्रोश करतोय, हाका मारतोय आणि पुन्हा मूर्छित पडलेला आहे. गौरंग महाप्रभूच्या कानावर ही हाक गेलेली आहे. गौरंग महाप्रभू मागे आलेले पाहताय तो वासुदेव मूर्छित पडलेला आहे. महाप्रभू म्हणतात, अरे वासुदेवा उठ, मी आलोय. तो म्हटलं नाही प्रभू मला आलिंगन दे. तो म्हटलं नाही प्रभू माझं पापी शरीर आहे, कुष्ठरोग्याचं शरीर आहे, याचं आलिंगन तुम्हाला नको म्हटले. महाप्रभू म्हटलं कसला रोगाचा अभिमान धरून बसले. म्हटलं या शरीराचा आणि रोगाचा संबंध आहे, आपला आणि रोगाचा काही संबंध नाही. आपण तर सच्चिदानंद स्वरूप आहोत, शरीराचा आणि रोगाचा संबंध आहे. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला बघ म्हटले तुला आहे का कुष्ठरोग. क्षणात कुष्ठरोग त्यांचा दूर झाला. त्यांनी नुसतं पाहिलं, त्यांचा कुष्ठरोग काय झाला, दूर झाला. कोणत्या तापाची निवृत्ती झाली, आध्यात्मिक तापाची निवृत्ती झाली. विठाला आधी भौतिक तापाची निवृत्ती. अनगडशाह फकीर त्याच्या विहिरीतले पाणी फक्त तो देवपूजे करता वापरायचा आणि त्यामध्ये रामेश्वर शास्त्रींनी बुडी मारली, आंघोळ केली, स्नान केलं. अनगडशाह फकीराने शाप देऊन टाकला, ऐसेही डुबते राहो. पाण्यात असेपर्यंत शांत पाण्याच्या वरती आले का त्यांचा अंगाचा दहा व्हायचा. रामेश्वर शास्त्रीचे शिष्य वरती होते, म्हटले महाराज या वरती या. त्याने सांगितलं अंगाचा दहा होतोय. म्हटले मग डॉक्टरकडे जाऊ ना, काहीतरी उपचार करू. शास्त्री म्हणतायत तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे, अंगाचा दहाच तितका होतोय. काय नाही म्हटले वरती या. वरती आलेले आहेत, अंगाला वल्ले कपडे गुंढाळले, पाणी 2-4 जण इकून तिकून टाकीत चालले आणि निघाले. त्यावेळी शास्त्रीबा म्हणतात माझे डॉक्टर आहे ज्ञानोबा आहे, मी त्यांच्या दरबारामध्ये जाणार, धरणं धरून बसणार, नाम जप करीत बसणार. म्हटले रामेश्वर शास्त्री माऊलींच्या दरबारामध्ये नामजप करीत बसलेले आहेत आणि माऊलीने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला, शास्त्रीबा तुमच्या अंगाचा दहा जर दूर व्हावा असं वाटत असेल तर इथं थांबू नका. म्हटले दिहुला जा, त्यांचा अपराध घडलाय तुमच्याकडून, त्याची तुझ काही घडली रे निंदा, म्हणून हे बाधा उपजली. जा त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा, त्यांची क्षमा मागा, तुमचा दहा दूर झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला माऊलीनं सांगितल्यामुळे शास्त्रीबा तिकडे तुकोबारायांकडे जायला निघालेले आहेत. तुकोबारायांना कळालंय की शास्त्रीबा येत आहेत. तुकोबारायांनी कागद घेतला, पेन घेतला आणि एक अभंग एका भक्ताकडे लिहून दिलेला आहे. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होते, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होते.
शत्रुमित्र होते व्याघ्र येण खाती सर्पतया. अशा प्रकारचा तो अभंग लिहून दिलेला आहे. त्या भक्ताने शास्त्रीबाबांना तो अभंग दिला वाचण्याकरता. तो अभंग शास्त्रीबाबांनी वाचला, त्यांच्या अंगाचा दाह दूर झाला. नुसता अभंग वाचलाय, दाह दूर होतोय. आणि मग शास्त्री महाराज म्हणतायत यांचं दर्शन घेतल्यानंतर काय होणार नाही. शास्त्री बाबा सांगतायत तुकाराम महाराज आणि ब्रह्म यांची जर तुलना केली तर कशी आहे, सारखी आहे. तुलने से ब्रह्म तुकासी आले, ब्रह्म तुकासी आले. म्हणो निरामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आरती तुकाराम सद्गुरु धावा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी रामा. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी रामा. तुलनेसी ब्रह्म तुकासे आले, म्हणो रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. नुसता यांचा अभंग वाचला तर हा दूर होतोय. तर दर्शन घेतल्यानंतर काय होणार नाही. त्यांच्या कोणत्या तापाची निवृत्ती झाली, आधी भौतिक तापाची निवृत्ती. विठाला विठाला आदिदैविक तापाची निवृत्ती. पांडवांनी यज्ञ करण्याचा ठरवलं. अश्वमेध घोडा पृथ्वी पर्यटनाकरता सोडलेला आहे. पुढं चंपकपुरीला हंसध्वजाने तो घोडा अडवला. घोडा आणवला त्याचं कारण असं होतं, घोड्याच्या रक्षणाकरता कोण आहे, भगवान श्रीकृष्ण आहे आणि अर्जुन आहे. म्हणून त्या हंसध्वजाने घोडा अडवला आणि सगळ्या नगरामध्ये सांगितलं देवभक्ताचं दर्शन तुम्हाला सकाळी होणार आहे. म्हणून सगळ्यांनी युद्धभूमीवर सूर्योदयाच्या वेळेस सर्वांनी हजर राहायचं. जो कोणी उशिरा येईल त्याला तापलेल्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं जाईल. त्यांचाच मुलगा सुदानन्या नावाचा, त्याला यायला उशीर झाला. आईच्या आग्रहास्तव काय आईनं काही काम सांगितलं म्हणून त्याला यायला उशीर झाला. थोडा उशीर आला. त्या सुदानन्याला सांगितलं तू उशिरा आला, तुझी शिक्षा ठरलेलीच आहे, ती शिक्षा तुला भोगावीच लागेल. तू मुलगा असला तरी काही तुला शिक्षा भोगावीच लागेल. तेल आदल्या दिवसापासूनच तापायला सुरुवात केलेली होती. ते सुदानन्या त्या ठिकाणी आला, पद्मासन लावून बसलेला आहे आणि म्हणतो प्रभू तुमच्या दर्शनाकरता माझ्या पित्याने हे सर्व नियोजन केलेलं होतं, परंतु अजून माझं पाप शिल्लक आहे, मी ते दर्शन करू शकलो नाही. काय हरकत नाही म्हटले, देव आणि भक्ताचं नामचिंतन करून या कढईमध्ये मी उडी टाकणार. सुदानन्या पद्मासन लावून बसलेला आहे. त्या सेवकाने त्याला उचललेलं आहे आणि त्या कढईमध्ये टाकलेलं आहे. त्याचं नामचिंतन चालू होतं. परंतु प्रकार असा झाला, ते आदल्या दिवसापासून इतकं तापलेलं तेल, उकळतं तेल सुदानन्याला त्या तेलामध्ये टाकलं, परंतु ते तेल चंदनासारखं शीतल झालं, काहीच करू शकलं नाही. कशामुळे? देवभक्ताच्या नामस्मरणामुळे. विठाला विठाला म्हणून त्यांच्या आदिदैविक तापाची निवृत्ती झाली. असं हे 3 प्रकारचं दुःख माणसाच्या जीवनामध्ये असतं. नाथ महाराज म्हणतात माझे ज्ञानोबा कसे आहे सांगू का? म्हटले त्यांच्या दर्शनाने ताप जातो आणि विश्रांती मिळते. ते साधकाचे मायबाप आहेत. साधकाचा मायबाप दर्शनी हरिता सर्वभूती सुखरूप जानो बाबा, सर्वभूती सुखरूप Oh
दर्शने हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. तर त्यांच्या दर्शनाने ताप जातो आणि विश्रांती मिळते. म्हणून तर एक दिवस नामदेवरायानं म्हणतात, नामदेव आता मी फार थकलो, मला विश्रांतीची गरज आहे. त्यावेळेस नामदेवरायाने सांगितलं, देवा चला मग कुठे विश्रांती घ्यावया कल्पभर. विश्रांती घ्यावया कल्पभर. विश्रांती घ्यावया कल्पभर. विश्रांती घ्यावया कल्पभर. नामा म्हणे देवा चला दया दया विश्रांती घ्यावया कल्पभर. विश्रांती घ्यावया कल्पभर. विश्रांती घ्यावया कल्पवरी. कल्पापर्यंत विश्रांती घ्या. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर त्या भूमीवर अलंकापूर विश्रांतीचं स्थान आहे. म्हणून संतांच्या नुसतं चरणावर जरी भाव ठेवला तरी तो विश्रांतीला प्राप्त होतो. अभंगाचं तिसरं चरण. विश्रांतीचा ठाव. 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 संताची या भाव. संताचे या भाव. नेघे माझी वाचा तुझी. नेघे माझी वाचा तुझी. नेघे माझी वाचा तुझी. नेघे माझी वाचा तुझी. माई संताची या भाव. संताची या भाव. नेघे माझी वाचा तुझी. नेघे माझी वाचा विश्रांतीचा ठाव पायी संताचिया भाव. तुम्ही संतांच्या चरणावर नुसता भाव ठेवला तरी तुम्ही विश्रांतीला प्राप्त होता. म्हणून विश्रांतीचा ठाव पायी संताचिया भाव. आज प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव आहे. आज दुपारी 12 वाजता प्रभूंचं आगमन झालेलं आहे. तसं पाहिलं तर 22 जानेवारीलाच खूप मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी अयोध्येमध्ये संपन्न झाला. अनेक वर्षापासून आपलं जे स्वप्न होतं, खरा वनवास आता संपला म्हणायचं.
विठाला विठाला भव्य दिव्य असं मंदिर अयोध्येमध्ये रामलल्लाचं झालं. त्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेला जाण्याचाही योग आम्हाला भाग्य लाभलं. आमचं काहीतरी भाग्य असेल, ते भाग्य उदयाला आलं आणि त्या कार्यक्रमाला जायचा योग आला. मेटे महाराजांचं प्रेम आणि त्यांच्या प्रयत्नाने त्या ठिकाणी जाण्याचा योग आला. सुंदर अशा प्रकारचं मंदिर त्या ठिकाणी झालेलं आहे. आम्ही ज्यावेळेस अयोध्येला होतो ना, त्यावेळेस असा काही वेगळाच अनुभव त्या ठिकाणी येत होता. वेगळाच काहीतरी अनुभव. 18 जानेवारीला आम्ही इथून गेलो, 8 दिवस तिथं त्या ठिकाणी राहिलो. परंतु 18, 19, 20, 21 एवढे 4-5 दिवस कधी सूर्यदर्शन झालं नाही आम्हाला. सगळा अंधाराच, सूर्यदर्शन झालं नाही. परंतु 22 जानेवारीला ज्यावेळेस पाहिलं ना, बरोबर 11 वाजता हळूहळू सूर्यदर्शन व्हायला लागलं. 11 वाजता, 11 वाजेपर्यंत काही नव्हतं. 11 वाजता बरोबर सूर्यदर्शन व्हायला लागलं आणि बरोबर 12 वाजता कडक ऊन पडलं. आज जसं कडक ऊन होतं ना, तसं कडक ऊन पडलं. विठाला विठाला भगवान परमात्मा सूर्यवंशी होते म्हणून सूर्याला बी असं वाटलं ना, आपण दर्शन घेतल्याशिवाय राहायचं नाही. कडक ऊन पडलं आणि दुसऱ्या दिवशी परत तसं झालं. तसंच झालं. खूप मोठा अनुभव त्या ठिकाणी आला, आनंद आला खूप. ज्यावेळेस आम्ही राहायला 2-3 किलोमीटर मंदिरापासून बाजूला होतो, जात असताना आम्हाला सरकारी गाड्या होत्या, सगळं संरक्षण होतं. तिथं गेल्यानंतर काही अंतरावर आम्हाला उतरलं आणि तिथून पुढे आम्हाला थोडं मंदिरापर्यंत जाऊ 1 किलोमीटर पायी जायचं होतं. आमच्या समोर अशी काही ती मिलिटरीची मंडळी चाललेली होती ना, आजूबाजूला अशी काही मंडळी उभी होती पॅकबंद साईडला, म्हणजे त्यांना प्रवेश नव्हता असे. त्या मंडळीचा काही इतका आनंद त्यांच्या मंडळीवर होता, त्या डोळ्यात दिसत होता. काही डोळ्यातून अश्रू दिसत होते. त्यांना असं वाटत होतं किती भाग्यवान मंडळी आहे, आज प्रभूंचं दर्शन या मंडळीला होणार आहे. विठाला विठाला त्या ठिकाणी येत होता. तसा तोच अनुभव, तोच आनंद आज आपल्याला या ठिकाणी झालेला आहे. सुंदर असं मंदिर हे आपण या ठिकाणी उभारलेलं आहे. म्हणून सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. विठाला विठाला सेवा करत असताना आमच्या मनात कुठलाच कशाच प्रकारचा हेतू नसतो. फक्त जी बाबांनी विश्वास टाकला, जी आपल्यावर धुरा दिली, फक्त त्याच विश्वासाने हे काम करण्याचा प्रयत्न करतो, सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला सेवा करत असताना कोणाला दुखण्याचा काही असा हेतू नसतो. म्हणून जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत निष्काम सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठाला विठाला कार्य आहे. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. मंदिरही सर्वांच्या सहकार्याने झालेलं आहे. आता असंच सहकार्य आपण करत राहावं. राहिलेले कामं दमादमानं होतील, जसं येईल तसं करत राहू. आता कारण मंदिराचंही अजून काही देणं बाकी आहे. बरेचशी मंडळी अजून द्यायची, तशी ते मंडळी सर्व चांगले आहेत म्हणून जमलं. 2 वर्ष झालीत तरी अजून कोणाच्या तोंडातून शब्द नाही की आमची कधी देणार, किती दिवस लागतील, अजून एकानंही विचारलेलं नाही. विठाला त्यांनी उभार घेतली म्हणूनच हे लवकर झालं. नाहीतर एक खटी जवळपास 15-20 लाख खर्च होता. परंतु त्यांनी सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला लागतील तेवढे देतो, मंदिर करून घ्या. कारण 12वी पुण्यतिथी होती मागच्या वर्षी आणि त्या पुण्यतिथीला प्राणप्रतिष्ठा करणं योग्य होतं म्हणून प्रयत्न केला आणि सर्वांच्या सहकार्याने सर्व हे कार्य पूर्ण झालंय. विठाला म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. सर्वांचं सहकार्य आहे. कारण आता वेळ जास्त घेण्यात मजा नाही.
रात्री सारखा जर पाऊस आला तर खूप अवघड होऊन जाईल. 9 वाजलेले आहेत, वारं सुटायला लागलं, थोडी शंका यायला लागली. म्हणून त्यानंतर आमच्या शंभूचंही तुम्हाला गीत ऐकायचं आहे. 9 तर वाजलेले आहे आता, म्हणून जास्त वेळ न घेता सर्वांच्या सहकार्याने, सर्व तरुण मंडळी असतील, सर्व जुने मंडळी असतील, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील, सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वांना धन्यवाद देऊन सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर.